त्या सुषमाला साबळे सुषमा म्हणजे नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही आज जाणार होतो गावाला, कारण का आमच्या घरी उद्या आहे जागर. तर आता गावाला जायचं होतं, पण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता जाणं पॉसिबल होणार नाही, कारण का बाहेर दिसत असेल तुम्हाला थोडंसं ओलं ओलं. तर आता बाहेरनं असं पाऊस पडायला लागला आहे. उन्हामध्ये असा पाऊस पडणं म्हणजे किती छान वाटतं बघा. सगळं ओलं ओलं झालं बघा, छान वाटतंय. जरा पाऊस पडतोय. खूप गरमी झाली होती, खूप म्हणजे खूप. माझं सगळं सामान वगैरे म्हणजे बॅग पूर्ण रेडी केली होती. जे मला घेऊन जायचं आहे, माझं मेकअपचं वगैरे काय सामान असेल ते थोडंफार, साडी वगैरे बॅगेत घातली. जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं, 1-2 दिवसासाठी जाणार होतो. तर साडी वगैरे घेतली आणि थोडंफार आपलं ज्वेलरी वगैरे घालण्यासाठी फंक्शनसाठी. पण आता एवढा बाहेर पाऊस पडतोय तर आता जाणं पॉसिबल होणार नाही, तर उद्या सकाळीच आम्हाला जावं लागेल. आमच्याकडे आहे जागरण आणि जागरण आहे आणि तुम्हाला दाखवू आता किती बाहेर पाऊस पडतोय. आम्हाला खूप टेन्शन आलंय, पण देवाच्या कृपेने आता पाऊस कमी झालाय. पण इथे बघा किती पाणी जमा झालंय बघा इथे सगळीकडे, आणि बाहेर सुद्धा किती पाण्याचं म्हणजे किती पाऊस पडून गेला असेल बघा. म्हणजे आभाळ तर आता स्वच्छ दिसतंय, सगळीकडे पाणी पाणी झालंय. आमची चूल पण बिचारी विझून गेली. सकाळपासून बिचारीने आम्हाला खूप साथ दिला. त्याच्यामध्ये आम्ही घुगऱ्या शिजत ठेवल्या होत्या. इकडे देवाच्या निवेद्यासाठी इथे भात शिजतोय थोडासा, आणि इकडे बघा किती पाणी पाणी झालंय, भरपूर असं पाणी इकडे. तरी अजून थोडा थोडा पाऊस बाहेर पडतोय बघा, थोडा थोडा. आणि इथे बघा या घुगऱ्या शिजवून ठेवल्यात आम्ही. केवढ्या घुगऱ्या शिजवल्यात. तर एक एक गोष्ट आम्ही इथे फुलांच्या माळा केल्या तिथे तयार, चाफ्यांच्या फुलांच्या वगैरे. या चाफ्यांच्या फुलांच्या माळा लागतात, याचा मेन मान असतो आजच्या दिवशी. म्हणजे जे मोगे वगैरे आपण भरतो ना आंबेल घुगऱ्यांचा, तर त्याला ते सजवायचे आहे, त्यासाठी हे लागतात खूप. आणि इकडे दाखवते तुम्हाला बघा, इथे आम्ही सगळ्या भाजीपाला वगैरे आणून ठेवला आहे. इकडे आमची आंबेलसुद्धा रेडी आहे बघा. हे बघा आंबेल पण आम्ही इथेही तुम्हाला वेगळी आंबेल दिसत असेल. ही नाचण्याच्या पिठाची आंबेल आहे, त्यामुळे ती अशी दिसते कलर त्याचा थोडासा. इकडे आमचे देव येणारे संध्याकाळी आमच्या घरी, तर आम्ही खूप एक्साइटमेंट आहोत. इथं अजून सगळा म्हणजे अजून खूप कामं करायची बाकी आहेत. आणि बाहेर पण दाखवते तुम्हाला. इकडे बघा, तर लाईट लावते तिथे, अंधार लाईट पण गेली, अंधार झालाय. इथे बघा आमची माऊ अजून झोपण्याचा प्रयत्न करते, पण अजूनपर्यंत माऊला आमची झोप आली नाही आली झोपली वाटतं. आमची माऊ झोपली. इकडे पण आहो झोपलेत. बिचारे दिवसभर पळून पळून दमले आणि झोपून गेले. झोपा पाणी बघत तर मंडप घातला आहे त्याच्या, त्या आई ते पैच्या आतमध्ये पाणी गेले सगळं. हे सगळेजण चातक पक्षी कसे पावसाची वाट बघतात, पाऊस पडावा, तसे हे पक्षी पाऊस जाण्याची वाट बघतायत. आई जेवणाची लिस्ट घेऊन बसले, जेवण करण्यासाठी माणसं येणार आहेत. पण आई प्रे करते की लवकर पाऊस जाऊ दे, म्हणजे आम्हाला जेवण करता येईल. माझा पूर्ण खोकायला होते, पण आता थंड आता आम्ही आमचे देव आणण्यासाठी निघालो आहे. म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा आपण आपले देव घरात आणतो ना, म्हणजे रेणुका देवीचं कसं असतं की ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा रेणुका देवीला घरात आणणार ना, तर त्यावेळेला तुम्ही जागरण करणार, त्या दिवशीच घरात आणायचं असतं. तर तोपर्यंत आपण ज्या वेळेला सौंदतीला जाऊन ज्या वेळेला देव आम्ही घेऊन आलो होतो ना, त्यावेळेला आम्ही देव आणले आणि त्यानंतर आम्ही आमच्या रिलेटिव्हच्या घरी ठेवले होते. रेणुका देवीचा म्हणजे मूर्ती आहे आणि त्यानंतर परशुराम देवाची मूर्ती आहे. तर ती आम्ही आमच्या रिलेटिव्ह यांच्या घरी ठेवली होती. तर त्यांना वाजत गाजत आपल्या घरी ज्या दिवशी आपण जागरण करणार त्या दिवशी आपण त्यांना घेऊन यायचं असतं. तर आता आम्ही त्यांच्या घरी चाललोय. दुर्डी वगैरे घेऊन जायची असते, त्यांना एक भेट म्हणून घेऊन जायची असते. त्यानंतर त्यांना आहेर द्यायचा असतो. मग ते पण आपल्याला म्हणजे आम्हाला भेट देणार आणि नंतर आम्हाला आहेर करणार. आणि त्यानंतर त्यांच्या घरी ज्या वेळेला आपण देव आणायला जाणार त्यावेळेला तिथे पूजा करून आरती करून त्यानंतर आपण देव आपल्या घरी घेऊन यायचे असतात. तर आज आमची जागरण आहे. तर आज जागरणीच्या दिवशीच आम्ही आता आमच्या देवांना घरी घेऊन चाललोय.
ते टाकून करून थोडं HD नाही आपल्याकडे. फुलाच्या पाकळ्या काय सिंधू मराठीत होती. काय रे कुठलं करत असा कोण काय वाटत आता लोक घेऊन जा म्हणजे हे जाऊ दे कुंडाला ही लोक ते आंब्याचं कळस. देव घरात आले त्यानंतर आता आम्ही निघालो आहे कुंडाची पूजा करण्यासाठी. तर कुंडाची पूजा करायला जाताना घरातल्या कुठल्या पण एका व्यक्तीने लिंब नेसावं लागतो. तर पप्पाने लिंब नेसलाय आणि त्यानंतर आपण ज्या 7 सुवासिनी ज्या पूजणार त्यांनी डोक्यावर अशा मोगं घेऊन म्हणजे त्या मोग्यांमध्ये ना आंबील असते, आंबील घेऊन डोक्यावरती त्या कुंडाची पूजा करायला जावं लागतं आणि तेथे नैवेद्य दाखवावा लागतो. तिथे जाताना आपल्या जो कुळदैवत असतो, कुळदेवी त्यांच्या तिथे पण त्यांना नैवेद्य दाखवून तिथे आरती करावी लागते. तर आता आमचं भैरवनाथ कुळदैवत आहे तिथे आम्ही आता पोचलोय. तिथे नैवेद्य दाखवला, तिथे आता आम्ही आरती करतोय. नाव ते तर पण ठेवा. हा तो कुंड आहे. आता आम्ही इथे कुंडाची पूजा करणार, तिथे नैवेद्य दाखवणार, नारळ फोडणार, आरती करणार. त्यानंतर आम्ही घरी जाणार पुन्हा. तर या कुंडाचा खूप मोठा मान असतो. ज्या दिवशी जागरण असते तिथे त्यावेळेला या कुंडाची पूजा करावीच लागते. तर आम्ही आता बघा कुंडाची पूजा करून घरी आलो सर्वजण. घरी देवांची पूजा वगैरे झाली होती. तर आम्ही प्रत्येकजण आता देवाला अभिषेक घालत होतो. जागरणीच्या दिवशी प्रत्येकजण दुर्ड्या घेऊन येतात, आहेर घेऊन येतात. तर बघा आता किती साऱ्या दुर्ड्या आल्या होत्या. त्यानंतर इथे जेवणाची म्हणजे जेवण पण चालू झालं होतं. जेवण झाल्यानंतर रात्री 2-3 वाजेपर्यंत रेणुका देवीची कथा चालू असते, गाणी चालू असतात. माझ्या मनात रेणुकाचा भाव कसे विसरू मी रेणुका देव. जन्मोजन्मी दासी आहे देवीच्या पायाला, दंडावर पडली आहे माझ्या नशिबाला. काय करू बाई माझ्या कुलदैवताला, हातावर पडली आले माझ्या नशिबाला. दास बळीराम गुरुनील गेला, जन्म मरणाचा फेरा सुचविला. जन्मोजन्मी दासी आहे देवीच्या पायाला, दंडावर पडी आले माझ्या नशिबाला. काय करू
रात्रीची जागरण एकदम व्यवस्थितरित्या पार पडली. तुम्ही पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.